केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील महिला उद्योजक सुवर्णा राजेश गायकवाड व गीता संभाजी मांगडे यांनी स्वखर्चातून शेवया मशीन खरेदी करून ग्रामीण भागात शेवया तयार करण्याचा उद्योग उभा केला आहे। ग्रामीण भागात मार्च महिना सुरू झाल्यानंतर दैनंदिन आहारामध्ये लागणारे पदार्थ शेवया, कुरडया, पापड इत्यादी काम या महिला उद्योजक करत आहेत। दैनंदिन आहारामध्ये लागणारे तसेच वर्षभर बंद डब्यात पॅकिंग असणारे पदार्थांना मागणी वाढली असल्याने या उद्योजक महिला हिरारीने काम करताना दिसतात। त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला हातभार लागतो। 20 रुपये किलोप्रमाणे ठरवित दरात शेवया तयार करून मिळत असल्याने ग्राहकांना सवलत व महिलांना उद्योजकांना आर्थिक रोजगार मिळतोय व कुटुंबाला आर्थिक मदत होत आहे। ग्राहकांच्या मागणीनुसार शेवया, कुरडया, पापड पदार्थांचे गावात ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळत असल्याने बारसवाडा पंचक्रोशीत विक्री होत आहे। सुवर्णा गायकवाड व गीता मांगडे या महिलांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार उभा करून ते 20 ते 25 हजार रुपये महिना कमवत आहेत। आमचे प्रतिनिधी पंढरीनाथ माळकरीसह अंकुश गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। संपला की ग्रामीण भागामध्ये महिलांचे घरगुती गृह उद्योग सुरू होतात। त्यामध्ये कुरडया, पापड्या घालणं, पापड करणं, वडा करणं इत्यादी आणि शेवया हा पदार्थ करणं थोडं अवघड जातं। तर महिलांना स्वतःला आपला एक रोजगार निर्माण व्हावा आणि ग्रामीण भागामधील महिलांना शेवया तयार करून मिळाव्यात, तर या एका उद्देशानं बारसवाडा गावामध्ये सुवर्णाताई गायकवाड आणि गीताताई मांगडे या दोघींनी मिळून स्वामी समर्थ शेवया उद्योग हा गृह उद्योग सुरू केला आहे। गेल्या 2 वर्षापासून त्यांनी हा उद्योग सुरू केला आहे। बरोबर लवकर सर्वप्रथम सुवर्णाताई करणं गायकवाड कुठं या BTT चॅनलमध्ये स्वागत। बरं, आपण केव्हा इथं चालू केला हे कोणत्यामध्ये तो खर्चाने केला की योजनेतून? पण यावर किती खर्च आला? 40-50 पर्यंत आला। घ्या ती मशीन गाव खरेदी केली की 2020 मध्ये। हां, पण आतापर्यंत किती बेनिफिट मिळाली तेव्हा उद्योगात? हा धंदा 2 महिने चालतो। हा, तर याच्यातून आम्हाला तरी 20,000पर्यंत नफा मिळतो आम्हाला। याच्यामधून आपण काय जे महिला असतील कसं या माध्यमातून आपण काय संदेश देणार? तेव्हा एकच रेट कसं ठरवला जातो? रेट का दर 20 रुपये किलो। हां सर, बरं पुढं तरी पुरवतो। हा, पुरवठा जर म्हणजे करावं लागतं तसं बी। हां, आणि महिलाला म्हणजे सोजी काढून ते सगळं कुटाणा नको वाटतो ना मिशनीतून। हां, त्याच्यामुळे ते इथं कसं सोजी काढून आणलं की 10-15 मिनिटात करून घेऊन जातात। हां, त्यांना सोपं जातं ते। हां, झंझट नको आहे ना, आपण लवकर व्हायसाठी हां। याचं ट्रेनिंग काही घ्यायला लागतं का? नाही, ते मिशन घेतलं तिथं समजा सांगतात। असं आहे का? हा, बरं, हे जे इकडच्या महिलाचे उद्योग करू शकतात केव्हा उद्योग जे आपल्या केव्हा उद्योग त्याचे नाव काय आपलं? श्री स्वामी समर्थ सेवा आहे सर। हां, बरं, आपण या इतर महिलांना आपण काय संदेश देऊ शकतो या केव्हा काम येते? महिला तर खेड्यातल्या महिला गच बसू शकतच नाही समजा एका जागात, काही ना काही उद्योग करतात। हां, तर त्यांनी कुरड्या, पापड्या जे खेड्यात होतं का हां, ते करून त्यांनी विकायला पाहिजे। किती दिवस पुरोगी असतो हा व्यवसाय चांगला समजा। हो, बरं, धन्यवाद। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा।